चला तर मग मंडळी, आज आपण स्वयंपाकघरात असा चमत्कार करणार आहोत. आलू आणि टमाट्याची ही रेसिपी खाऊन आणि पाहून सर्व म्हणतील काय भन्नाट रेसिपी बनवली. नेहमीची आलूची भाजी होणार नाही. स्पेशल गार्लिक पोटॅटो टोमॅटो ग्रेव्ही. ही रेसिपी चवीला मात्र हॉटेलसारखी. फक्त 2 आलू 2 टोमॅटो आणि भरपूर लसण. सर्वात आधी काय केलं, टोमॅटो आणि आलू छान धुवून घेतले. टोमॅटो आणि बटाटा एका पॅनमध्ये पाणी टाकून छान उकडायला ठेवले. उकडल्यामुळे टोमॅटोचा कच्चेपणा जातो आणि बटाटा मऊ होतो. 15 मिनिटं बटाटा आणि टोमॅटो उकडायला लागले. थोडा वेळ थंड होऊ दिले आणि बटाटा आणि टोमॅटोची वरची साल काढून घेतली. टोमॅटोची साल काढल्यामुळे रस्सा हा हॉटेलसारखा स्मूथ होतो. सर्व बटाटे छान असे चिरून एका प्लेटमध्ये काढून घेतले. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उकडलेला टोमॅटो मस्त मिक्सरमधून प्युरी तयार करून घेऊ. उकडलेला टोमॅटो असल्यामुळे मऊ असा टोमॅटोचा पेस्ट तयार होणार. आलूला पण हाताने छान मॅश करून घेऊ. हाताने केले तरीही चालेल किंवा खिसणी असेल तर खिसणीनेही लवकर मऊ होणार बटाटा. गॅसवर पॅन ठेवले, त्यामध्ये तेल टाकले, जिरं मोहरी तडतडली, त्यात थोडा कढीपत्ता टाकला, छान असा भरपूर लसूण ठेचून टाकला. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे छान असे परतून घेतले. लसूण लालसर होईपर्यंत परतायचा, कारण लसणाचा जो खमंग वास येतो ना, तोच या रेसिपीचा आत्मा आहे. आता मी या ठिकाणी जे कढीपत्त्याच्या काड्या होत्या ना, ते वरतून काढून घेतल्या. सोबत 2 मिरच्या यामध्ये टाकल्या. मिरच्या छान तळून घेतल्या. चवीप्रमाणे चटणी मीठ हळद टाकले. यामध्ये थोडी मी कलमीची पावडर आणि धनिया पावडर टाकला. यामुळे चव आणि सुगंध पण खूप छान येतो. छान सर्व परतून घेतले. सर्वात आधी मी टोमॅटो मिक्सरला फिरवले होते, ती प्युरी यामध्ये टाकली. मंद आचेवर छान परतून घेतले. सोबतच मिक्सरच्या पॉटला थोडे लागलेले होते, ते मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी टाकून हे छान मिक्स करून घेतले. या मिश्रणाला छान उकळी येऊ दिली. सुगंध तर घरभर पसरला होता. सध्याच खाण्याची इच्छा झाली. यामध्ये थोडे आलू टाकून छान असं परतून घेतले. आलू छान असा मॅश केलेला आहे. बटाटा हाताने चुरून टाकल्यामुळे या रेसिपीचं टेक्स्चर नैसर्गिकरित्या दाटसर होते. न कांदा वापरता न कोणतेही मसाले वापरता ही रेसिपी झणझणीत आणि जबरदस्त तयार होते. या ठिकाणी थोडी पाण्याची आवश्यकता असल्यास थोडं पाणी वापरायचं आणि छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर वरतून हिरवागार सांबार टाकायचा. रस्सा तुम्ही गरमागरम पराठ्यासोबत किंवा फुलक्यासोबत वाढला तेव्हा पहिला घास घेताच लसणाचा तो स्ट्रॉंग फ्लेवर आणि टोमॅटोचा आंबटपणा जिभेवर नाचू लागेल. उलट लसणामुळे ही भाजी चवीला आणि पचायला सुद्धा हलकी. जाता जाता तेवढं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा.